जुनी कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत राठी हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या गजभिये यांच्या घरात शनिवारी सकाळी आग लागली। आगीत घरातील जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कम जळून खाक झाली। आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार पती पत्नी आणि मुलगा शाळेत पॅरेंट्स मीटिंगला गेले होते। निघताना घरात कुलूप लावून निघाले, मात्र त्यावेळी घरात लाईट नव्हते। काही वेळाने लाईट आल्याने घरात अचानक स्फोट झाला। शेजारी घाबरून बाहेर निघाले असता घरातून धूर निघताना दिसून आलं। नागरिकांनी घरच्यांना फोन करून घटनेची माहिती दिली। सुदैवाने घरात ठेवलेल्या सिलेंडरपर्यंत आग पोहोचली नाही आणि मोठा अनर्थ टळला। लगेच कामठी नगर परिषदच्या फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं। फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली, मात्र घरातील साहित्य, अन्नधान्य, रोख रक्कम जळून खाक झालं होतं। फ्रीजमधील कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्यानं आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत। घरी आम्ही नव्हतो, मी शाळेमध्ये गेली होती, मुलाची पॅरेंट्स मीटिंग होती तर मी गेली। त्याच्या अगोदर 10-15 मिनिटाच्या अगोदर लाईट गेली होती। मग मी घाईमध्ये गडबडीत म्हटलं याच्या कामाला वेळ होईल, मला सोडून देतील म्हणून मी निघून गेली। तर माझ्या म्हणजे बस फ्रीजचं तर चालूच राहते कंटिन्यू। तर माहिती नाही बा लाईन आल्याच्या नंतर शॉर्ट जर काय झालं काय नाही तर माहिती नाही। पैसे वगैरे इथे मी नाही का माझी वती आहे फरची, त्याच्यामध्ये मी अलमारीचं लॉक बंद म्हणजे खराब आहे माझ्या, म्हणून मी किचनमध्ये किंवा तांगडामध्ये नाही का असं लपवून ठेवल्यासारखे पैसे ठेवून देतो मी। तरी कमीत कमी 20-25 हजार असेलच म्हणा। आणि मी इथे फिल्टर होतं, मिक्सर होती माझी फ्रीजच्या वरती।